8 वर्षाच्या मुलासमोर आपल्या बायकोला संपवलं, मृतदेह गाठोड्यात भरला आणि मध्यरात्री दुचाकीवरून निघाला थेट विल्हेवाट लावण्यासाठी. पण पोलिसांनी मध्येच गाठलं आणि चौकशीत म्हणाला, हा मित्राचा प्रॉब्लेम आहे, हा फक्त खून नव्हता, तर हा थेट माणुसकीचा खून होता. पुण्यातल्या नांदेड सिटीच्या बाजूला हा घडलाय काळजाचा थरका पडवणारा प्रकार. राकेश राम नाईक निसार हे नाव लक्षात ठेवा. याने आपली पत्नी बबिता निसारीला ठार मारलं, तेही कुणासमोर माहितीये? आपल्याच 8 वर्षाच्या चिमुकल्यासमोर. सकाळी भांडण, मग स्वयंपाक नाही, पैसे नाही, एवढ्यावरून वाद विकोपाला गेला. राकेशने बबिताचा गळा दाबून तिला ठार मारलं आणि मग डेड बॉडी डिलिव्हरीसाठी निघाला. कपड्यात गुंडाळला मृतदेह घेऊन बाईकवर ठेवला आणि थेट रस्ता धारला तो खेड शिवापूरचा. पण मध्यरात्री 1 वाजता स्वामीनारायण मंदिराजवळ काही लोकांना संशय आला. एक जण काहीतरी गाठोडा बाईकवर ठेवून निघालाय. पोलीस बीट मार्शल तिथे पोहोचले आणि ते दिसताच राकेशने गाडी सोडून धूम ठोकली. पण तो सापडला आणि मग चौकशी सुरू झाली. यात मित्राचा मृतदेह आहे, खेड शिवापूरला नेत आहे, पत्नीने फाशी घेतली, अशी एकामागून एक झोल तो फेकत होता. परंतु पोलिसांनी त्याच्यावर दबाव दिला आणि थेट त्याच्या घरावर धाड टाकली. धाडीमध्ये त्याचं घर आणि तिथं सापडला 8 वर्षाचा त्याचाच मुलगा. आणि तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, बाबांनी आईचा गळा दाबून आईला ठार मारलं. जेवणावरून वाद सुरू झाला होता, पैसे दिले नव्हते म्हणून भांडण होतं आणि मग आईला ठार मारलं. हा मुलगा फक्त साक्षीदार नव्हता, तर काळजाचा छुराच होता जणू. राकेश निसारवर आता खुनाचा गुन्हा दाखल झालाय. भारतीय विद्यापीठ पोलीस, आंबेगाव पोलीस आणि सिंहगड रोड पोलीस मिळून हा खटला हाताळत आहे. परंतु आज एका आईचा जीव गेलाय आणि एका चिमुकल्याचं बालपण अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. घरातले भांडणं जेव्हा मर्यादा ओलांडतात तेव्हा फक्त नातं संपत नाही, तर आयुष्य संपवतात. असो मित्रो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.